जो माणूस मला स्वतःचा वडील सांगत होता तो पळून का गेला? ही हाय माझी आजची कमाई आणि ही माझी आजची. असंच आपण रोज रोज पैकत जोडत राहायचं आणि त्या पैक्यात म्या माझं समध दागिनं जोडीन आणि मग त्या पैक्यानं आपण चाळीत एक नवीन घर घेऊ. बरोबर बोलत आहेस तू. आणि मग तिथं तू, म्या आणि दीपक राहू. आपलं स्वतःचं घर असेल आणि नव्या घरात आपण आपल्या नव्या भविष्याकडे जाऊ. नेहमी सोबत राहू. खरंच नेहमी सोबत राहू. रडू नको आई. आई, जसं भीमदादा आपल्या न्यायाची लढाई लढतात तसंच मी पण तुमच्यासाठी न्यायाची लढाई लढणार. रडू नको. अरे इकडे तिकडे काय मारताय? कोण फोडायचं? खूप जीप चालते ना या लोकांची. बस. अरे खूप लवकर आला तुम्ही तुमच्या लायकीमध्ये. आधी तर खूप जीभ चालत होती सर्वांची. आम्ही पण भीमराव आहोत, आम्हाला गोळी मारा. आणि 2 काठ्या पडतात, सर्वांची बोलती बंद. काय चाललंय तुम्हा सर्वांचं? काय करत आहेस तुम्ही लोक? वाह रे वाह. ती म्हण आहे ना, उपदेशक तर ठीक, चालते फिरते पण बोलतायत की आमचंही ऐका. आता हे पण आपल्याला प्रश्न उत्तरे करणार. एवढे धाडस वाढले तुझे. काय गे तू? तू पण होतीस ना त्या दिवशी? अरे हे पण होती ना, त्या भीमरावच्या समर्थनात घोषणा देत होतीस. अहो बाबा, ही तर खूप खुश होऊन बोलत होती, बरोबर ना? आणि ही तर आज पण आनंदी आहे. 12 वर्षांनी नवरा जो परत आलाय. आता बघा, आपल्या नवऱ्यासाठी कशी भाजी न्यायला आली आहे. आता नवरा आलाय तर नवऱ्यासाठी चविष्ट जेवण बनेल, स्वादिष्ट पक्वान्न बनतील. माझ्या आईचं माझ्या वडिलांची काही घेणं देणं नाही. अरे पण आम्हाला तरी घेणे देणे आहे, प्रत्येक त्या माणसासोबत जो भीमरावशी जोडलेला आहे. अरे ओढून घ्यायची पिशवीच्याकडून. माझी भाजी परत द्या मला. जे जे आम्ही त्या भीमराव सोबत करू इच्छितो ते सर्व काही त्या लोकांसोबत देखील करू, जे आम्ही पण भीम बोलतात. आणि लक्षपूर्वक ऐक, जशी तुझ्याकडून ही पिशवी घेतली ना मी, तसेच त्या भीमरावच्या आयुष्यातून प्रत्येक गोष्ट हिरावून घेईल मी. हे त्या भीमरावला देखील असंच उद्ध्वस्त करून, तोडून मोडून बर्बाद करून टाकेन मी. रमा, मी निघालोय. कुठे चाललाय तुम्ही? जेवण जेवून जा तुम्ही. अगं बसा. बाकीचे सर्व लोक कुठे आहेत? ते जेवतील नंतर, आधी तुम्ही जेवून घ्या. तुम्ही बाहेर जाताय ना, जेवून घ्या. परंतु तुम्ही जेवून घ्या जेवण. बरं ठीक आहे. आणि तसं बी आता तुम्ही बाहेर जाल तेव्हा अजून जरा जबाबदार अनुभव कराल ना. का? कारण तुम्हासनी आपल्या जातीमधली लई लोक तुमच्यासारखे वाटायला लागतील. ते बी स्वतःला भीमराव समजतात ना. बरोबर बोलतीयस तू. मला देखील माझ्या स्वप्नांना अजून उंच घेऊन गेलं पाहिजे.
जेणेकरून सर्वांना गर्व वाटेल. ज्या भीमच्या नावासाठी स्वतःला निवडलंय तो भीम देखील आयुष्यात काहीतरी करून दाखवतो. नक्कीच. नव्यानं पुढचा विचार कर. हा, विचार कर. विचार कर. पर तुम्ही तर बोलत होतात ना, यो पोरगा शिकायला परदेशात जाणार आहे. हा, भीमपोरा आता पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार केला पाहिजे. वय हे तर तुमचं बी सपन आहे ना. हो बाबा. यो भीम परदेशात गेला तर या घराला म्या माझ्या पद्धतीनं चालवीन, नाचविल माझ्या मर्जीनं, आणि समजात जास्त तर रमा तुला नाचवीन. हे बघ बघ तुझ्या भीमरावची कुवत बघ, माझ्या पायांच्या खाली आहे. त्याला असेच चिरडून टाकेन मी. समजलं तुला? याने तुम्हाला काय मिळालं? बस, नाहीतर तुझी पण दशा अशीच करेन मी. लहान मुलगा आहेस म्हणून सोडतोय तुला. मिळेल ना, सर्व काही मिळेल. सांगतो. ए डारे उठा. सांगतो मी तुला काय मिळाले. तुम्ही सर्व जाऊन सांगा तुमच्या त्या नायक भीमरावला की मी त्याच्यासाठी एक संदेश पाठवला आहे. समजलं की नाही? चला चला, आम्ही पण भीमराव. गोळी मारा. निघाली ना सर्वांची गुरमे. तर आजचं आपलं ध्येय काय आहे? काम शोधणं आणि परदेशात शिकायला जाण्याचा मार्ग शोधणं आणि तयारी करणं. चल. भीम, काय झालं काकू? काय झालं या सर्वांना? कोणी मारलं एवढं? भीम, मेघनाथनं या समध्यांची अशी दशा केली आहे. आणि त्यांनी माझ्या समध्या भाज्या बी फेकून दिल्या. अनेक संदेश तुझ्यासाठी पाठवला आहे. कोणता संदेश? त्यांनी हा संदेश दिला आहे की तुम्हाला तक्ता घेऊन पुऱ्या मुंबईत फिरायला लागेल आणि हे बोलावं लागेल की तुम्ही एकटे भीमराव आहात आणि कोणी भीमराव नाही, आणि तोपर्यंत आम्ही भीमराव म्हणणाऱ्यांची हीच दशा करतील. अरे तर मग चूक बी तुमच्या समजाचीच आहे ना. आम्ही भीम केलं तर असंच मार खाणार ना. मज्जा भीम करतोय आणि त्याच्या दुश्मनीच्या बदल्यात डोकी तुम्हा समद्यांची फुटत्यात. आणि जर का मार खाऊन खाऊन आला आहेचा तर मलमपट्टी बद्दल कोणीच नाही बोलणार. त्याच्याशिवाय धैर्य ठेवून शांतीच्या गोष्टी करायच्या फक्त. आणि ऐका, भविष्याची स्वप्न दाखवली जातील. लढत राहा, मार खात राहा, रक्त निघेल आणि मग शेवटी काय मिळेल? काय? नाही, यावेळी आम्ही हिंसेचं उत्तर हिंसेनं देणार. बरोबर बोलत आहेत बाळादादा. त्यासनी का वाटतंय ते समजासनी मारत राहतील आणि आम्ही काय शांत राहू? नाही दादा, हिंसेचे उत्तर हिंसा नसू शकतं.
आणि जर आपण असं केलं ना तर आशा संपून जातील आणि शिल्लक राहील केवळ रक्त. हे घ्या, भीमचं प्रवचन सुरू झालं. जे लोक ह्यांच्या बाजूने नाहीयेत ते लोक आपापलं काम करायला जा. काय निघून जाऊ? काही चाळा आमची नाही हाय हं? हाय ना, चाल तुम्हा समद्यांची आहे म्हणून तर रामा म्हणते की आपापल्या घरात जा म्हणून. अरे 4-4 पावलावर तर घर आहेत तुमची. चला जा आपापल्या घरी. हे चांगलं आहे पुरुषोत्तम. जवळ तू या चाळीत राहायला होतास तर आमच्या बाजूनच होतास की आमच्या संग राहिला आहेस. आणि आता तुला वाटायला लागलं का भीमला पटविलं, मग तरच तुला तुझ्या बायकोला भेटण्यासाठी कायच त्रास नाही होणार. भीमच्या बाजूने झाल्यावर चांगलं आहे. मुद्दा बाजू घ्यायचा न घ्यायचा नाही. जर भीमचं बोलणंच ऐकलं नाही तर त्यावर प्रतिक्रियाच करणार नाही. तर चला जा इथनं. चला तर मग आपापल्या कामाला. करत या लोकांनी जे करायचं आहे. चला. आणि बाळादादा, तू जे बोलतोयस ते सोपं नाहीये. आपण मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये जाऊन खालच्या जातीच्या लोकांची सुरक्षा नाही करू शकत. ते शक्य नाहीये. होय, भीम बरोबर बोलत आहे. आणि त्यासाठीच तर कायदा बनवला गेला आहे, कारण तो प्रत्येक वेळेस प्रत्येका संग राहू शकल. पर मेघनाथ सारखे लोक जे कायद्याचा मान ठेवत नाहीत, त्यांना कायद्याची कसली भीती? भीती वाटली पाहिजे वहिनी. मेघनाथजींच्या आधी प्रचंड देव होते, नरोत्तम जोशी होता, आणि त्यांच्याही आधी साताऱ्यामध्ये सर्वज्ञ महाराज होते. सर्वांना असंच वाटायचं की ते कायद्यापेक्षा मोठे आहेत, परंतु कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही. तुम्ही काळजी करू नका. सर्वात आधी पोलीस ठाण्यात जाऊया आणि त्यानंतर जाऊया त्या मेघनाथजींच्या घरी. चला. भीम, मी अभी येतो. नाही नाही, तुम्ही नका जाऊ. तुम्ही कुठंच नाही जायचं. तुम्ही माझ्या संग आज चला. मी तुम्हाला जाऊ नाही देणार. चला. बाबा, तुम्ही इथेच थांबा. तुम्ही नका येऊ. होय बाबा, मी आणि आनंद जातो बरोबर. नाही दादा, तुम्ही सगळेजण इथे थांबा. मी आणि रमा यांच्या सोबत जातो. चला चला चला, या या या. अरे, जर मेघनाथजींना अटक झाली तर भीमची ताकद वाढेल. मला ही बातमी मेघनाथजींना सांगितली पाहिजे. मला माहिती आहे भीमराव, हे लोक घोषणा देत होते. याचा अर्थ असा नाही होत की यांना यासाठी मारलं. हे लोक आम्ही पण भीमराव बोलत होते. हे तर तू बोलत आहेस. हो, पण भीमराव, जर महाराजांनी तुला निर्दोष घोषित केलेलंच आहे तर त्यानंतर सुद्धा हे लोक पूर्ण शहरामध्ये भीमराव नावाची घोषणा का देत होते? अरे, यांची नाव काहीतरी वेगळी असतीलच ना. मग भीमरावच का बोलले हे जाणून घ्यायचंय मला. आता ह्यावेळी तुम्हाला हे जाणून घ्यायचंय? तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं नाही वाटत? त्यांनी ह्यांना का मारलं? सर्वात मोठा गुन्हा तुम्हाला हा नाही वाटत? गुन्हा आहे भीमराव, नक्कीच आहे. परंतु कोणालाही पकडण्यासाठी गुन्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. आणि योग्य कारण तर हेच आहे, यांनी मूर्खपणा केलाय. अरे, आहे तसंच राहायचं ना. जे नाही आहेत ते बनायचा का प्रयत्न करतायत?
आता हेच बघ ना, माझं नाव दामोदर आहे. माझं नाव घेऊ शकले असते, म्हणाले असते की मी पण दामोदर, मी पण दामोदर. हा, भीमरावच का म्हणाले? तुम्ही फक्त एवढं सांगा की तुम्ही आमच्यासोबत येणार आहात की नाही. अरे पण उत्तर तरी दे भीमराव. त्यांनी ते बोलणं बंद का नाही केलं? आता बघ ना, याचं नाव प्रकाश आहे, माझं नाव दामोदर आहे. त्यांनी आमची नावं घेतली असती. हा, मी पण भीमच आहे का म्हणाले? नाहीतर मग असंही बोलू शकले असते, मी पण लंडनची राणी आहे. तुम्ही हसणं बंद कराल तेव्हा सांगेन ना का मी अभि भीमराव आहे बोलणं बंद का नाही झालं. कुणी बी दुसऱ्याची ओळख स्वतःला तेव्हाच देतो जेव्हा त्याच्यावर विश्वास असेल. आणि आमच्या जातीच्या लोकांचा विश्वास ना तुमच्यावर आहे आणि ना लंडनच्या राणीवर. त्यांचा विश्वास फकस्त आणि फकस्त माझ्या नवऱ्यावर आहे. तर काय द्या ना, तुम्हासने हसलं नाही पाहिजे, तर तुम्हासने दुःख झालं पाहिजे. का कायदा चालवण्यावरच विश्वास नाहीये? हे रमा, फौजदार साहेब, तुम्ही ओरडून आम्हाला शांत करू शकता, परंतु मला असं वाटतं की तुम्हाला शांत राहून हा विचार केला पाहिजे की पुढे काय करायचं. तुम्ही जबानी फिरवणार तर नाहीत? नाही नाही साहेब, नाही साहेब. कोणीच माघार नाही घेणार, कारण आम्हाला एवढंच वाटतं ते मेघनाथजी, त्यांची मुलं आणि मोठ्या जातीचे लोक त्यांचं आयुष्य आनंदाने जगावं आणि आम्हाला देखील आमचं आयुष्य आनंदाने जगू द्यावं. बस. तर ठीक आहे मग, चला. नमस्कार मालक. बोल जनार्दन, बोल. काय बातमी आणली आहेस? मालक, त्या भीमला किती बी समजवा, पण तो काय समजून घेणार नाही. त्यानं अजून एक गोंधळ घालून ठेवला. का? त्यावेळी काय केलं त्याने? मालक, जेवढ्या लोकांना तुम्ही मारले ना, भीम आणि रमा त्या समध्यासनी घेऊन पोलिसांकडे गेली आहेत तुमच्या विरोधात तक्रार करायला. न्याय जर केला की तुम्हासनी सांगावं. बाबा, बघा, जर भीमराव पोलिसांकडे गेलाय ना, तर बघा तो पोलिसांना घेऊनच येईल. आणि बाबा, जर त्याने आपल्याला पोलिसांमध्ये अडकवले ना, तर आपली सुद्धा परिस्थिती तीच होईल जी नरोत्तम जोशी आणि प्रचंड देवजींची झाली होती. होय बाबा, तुम्हाला तर माहितीच आहे, तो भीमराव कायद्याची लढाई कधीच हरला नाही. तर यावेळी त्याला कसं हरवायचं मला तर काहीच समजेन असं झालंय. आता तुम्हीच सांगा काय करायचं. ना मी नरोत्तम जोशी आहे, ना प्रचंड देव. मेघनाथ आहे मी, मेघनाथ. स्वतःला कायद्याचा पंडित समजतो ना हा भीमराव. येऊ दे त्याला, बघत राहा कसे त्याच्या समोर कायद्याला बेइज्जत करतो मी. एक काम करा, तुम्ही दोघे 2 काठ्या घेऊन या. मेघनाथजींचं घर तर बंद आहे. कुठे असतील ते 3 जण? काही नवीन षडयंत्र तर नाही रचत आहे? नाही नाही, असतील इथेच कुठेतरी. चला दुसरीकडे बघू. भीमराव, आम्ही कायद्याच्या भानगडीत नाही पडणार. आम्ही स्वतःचा जामीन घेऊन येऊ, तेव्हाच कॅप्टन साहेबांना भेटू. कारण पोलीस स्टेशनमध्ये चक्र मारून सुद्धा काही फायदा नाही होणार. आणि हो, आम्हाला शोधण्याचा पण त्रास घेऊ नका. आणि पुन्हा पुन्हा येऊ नका, कारण या सगळ्यांनी काहीच होणार नाही.
आणि पोलीस प्रशासन पण आम्हाला शोधू शकणार नाही. उच्च जातीचा मेघनाथ.